पाठीमागे मिसेस बसल्या गाडीवरती आणि मी रडतोय अक्षरशः, कारण सण होत नाही ना आपल्याला, ते सणच होत नाही. आपले रस्ते म्हणजे भयंकर चांगले, तर रस्त्यात खड्डा आहे, खड्ड्यात रस्ता आहे हे आपल्याला कळत नाही. एवढे भयंकर रस्ते, एवढं घाबरतोयस थोडंसं दुखलं म्हणून. माझा प्रश्न, हे थोडंसं दुखणं होतं, अर्धा जीव गेला वाटत, हे दुखणं थोडंसं आहे का? तर पँक्रियाटायटिस हा शब्द माझ्या लक्षात नव्हता. मी त्याला पॅन्टागो असं काहीतरी म्हणायचो, की पॅन्टागो एक तुझा हा आजार आहे ना, ह्याच्यामुळं आहे. तुला मानसिक त्रास नाही, हृदयाचा त्रास नाही, धडधडवाढीचा कोणताही तुला त्रास नाही. ॲक्च्युली डॉक्टरांनी कबूल केले की 10 वर्ष आपण चुकीच्या गोळ्या खाल्ल्या. पँक्रियाटायटिस, मी सुद्धा पँक्रियाटायटिस म्हणाल तर मी बघायला लागलो काहीतरी असेल याच्यावर. तर त्यांनी सांगितलं की ह्या आजारावर कुठला उपचार नाही. आणि त्याची कमेंट सेक्शनमध्ये मिरजचा एक माणूस आहे आमच्या शेजारी, सांगली मिरज, त्यानं कमेंट केली की ह्या आजारावर उपचार नाही डॉक्टर असं म्हणू नका, उत्तराखंडला पडावून आवाज आहे, तिथं उपचार आहे. काटा आला जरा अंगावर. कारण एक पॅकेट तुम्ही 800-900 रुपयाला घेता, त्यातली एक गोळी 80 रुपयाची, तुम्हाला दिवसातून 3 गोळ्या खायच्या आहेत. इव्हन अजून एन्झाईमच्या वेगवेगळ्या, हे सगळं बंद. इथं भयंकर वेगळं आहे. मला वाटतं ते पांढरामध्ये कसं असतं, एकाच सगळ्या तुम्ही सर करून देतात. माझा तो इंटेन्शन गेला होता पहिल्यांदा आयुर्वेदावर, पण हे मॉडर्न आयुर्वेद एवढं आहे हे नव्हतं माहिती. कारण तुम्ही सगळं सोडा आणि पडावला जावा. माझं नाव ज्ञानेश्वर शिंदे, महाराष्ट्रातून आलेलो आहे, सातारा जिल्हा, तालुका पाटण. आज कितवा दिवस आहे तुमचा इथे आज माझा 5वा दिवस आहे. आणि कसं वाटतंय? आता थोडंसं ओके आहे, स्टेबल वाटतंय की योग्य ठिकाणी योग्य जागेत आलेलो आहे. तुम्हाला कधी कळलं की तुम्हाला पॅनक्रियाटायटिस आहे आणि हा जो पेन आहे तो पॅनक्रियाटायटिसचा आहे? 2011 या सालामध्ये जून 25 ही तारीख होती, ज्यावेळेला पहिल्यांदा सिव्हिअर अटॅक आला, म्हणजे पँक्रियाटायटिसचा पहिल्यांदा अटॅक आला. लग्नाचं टायमिंग होतं, भावाच्या हळदीच्या लग्नाला गेलो होतो, हळदीला गेलो होतो. तिकडं तर महाराष्ट्राची परंपरा तुम्हाला माहिती आहे, हळदीत गेल्यानंतर जेवण मटणचं असतं. ते खाल्लं, रात्री 3 वाजता पेन झाला होता. तिथून पुढं मग आमच्या पाटणच्या हॉस्पिटलला नेलं. तिथून डॉक्टरने सांगितलं कराडला घेऊन जावा. तिथून कराडला नेलं. कराडला गेलो, सोनोग्राफी वगैरे सगळी झाली, पण मला माहिती नव्हतं की हा त्रास कशाचा आहे. कारण ते इव्हन आपण त्यावेळेला पूर्णपणे अनकॉन्शियस होतो. इतकं भयंकर पेन होतं. रात्री 3 ते दिवसा 2 वाजेपर्यंत मी ते सोनोग्राफी वगैरे त्यांचे चाललं होते. रात्री 3 ते दिवसा 2 या अंतरात पेन फक्त सहन केला आहे. त्याच्यानंतर त्याने सलाईन कशी लावली, सोनोग्राफी कशी केली, ही काहीही माहिती नाही. डोळं उघडले रात्री 10 वाजता. इतकं सिव्हिअर भयंकर पेन होता ते. त्याच्यानंतर त्यांची झाली डॉक्टरांची, त्यांनी ट्रीटमेंट वगैरे पूर्ण केली. 10 दिवसानं आम्हाला घरी सोडलं. त्यावेळेस फक्त एक नाव ऐकलं होतं, पॅनक्रियाटायटिस. तेवढंच नाव, फक्त त्यावेळेचं ते नाव, आणि आत्ता 2026 चालू आहे. त्याच्यानंतर कधीही इव्हन ह्या इतक्या वर्षात 2011 पासून 2025 पर्यंत कधीही पेन नाही. हे आत्ता दुखलं पाठीमागच्या वर्षी 2025ला, 25 एंड होता होता. ते पण दुखलं असं की अचानक पोटामध्ये काही कळलंच नाही की कशाचं दुखते, चेस्ट आहे का पेन आहे, ते काही कळत नव्हतं. हॉस्पिटलला ज्यावेळेला आम्ही गेलो, मी आणि माझी मिसेस गाडीवर तिला पाठीमागे बसली होती, कारण घरात दुसरं कोण नाही हॉस्पिटलला जायला. स्वतः पेन होत आहे, ते स्वतःच हॉस्पिटलला गेलं पाहिजे. 10 किलोमीटर रनिंग केली तसल्या पेनमध्ये. पाठीमागे मिसेस बसल्या गाडीवरती आणि मी रडतोय अक्षरशः, कारण सण होत नाही ना आपल्याला, ते सणच होत नाही. तुम्ही काही करा. एक तर तिला ही भीती होती की हे पडतोय, बेशुद्ध होतोय, गाडीनं एवढ्या जायचं आहे, हे पडेल का काही. त्यात आपले रस्ते म्हणजे भयंकर चांगले, रस्त्यात खड्डा आहे, खड्ड्यात रस्ता आहे हे आपल्याला कळत नाही. एवढे भयंकर रस्ते, आणि वेळ पण संध्याकाळी 7ची, अंधार पडताना. आपल्या इकडं लवकर कधी कधी शाळू दिवस असायचे की लवकर अंधार पडतो. घरात ॲक्च्युली जाणतं मनुष्य कोण नव्हतं की कोणतरी घेऊन जाईल असं. त्यामुळे तिला टू व्हीलरवर पाठीमागे बसवली, मी स्वतः गाडी जाऊ. अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं. हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरांना वाटलं की चेस्ट पेन आहे, म्हणून त्यांनी ECG वगैरे काढला. तर ECG वगैरे नॉर्मल आला होता. त्यांना मी सांगतोय की पोटात दुखतंय. मग त्यांनी ते पेन किलर वगैरे त्यांची दिली. पण ॲक्च्युली ज्यावेळेला आता ते डॉक्टरांचे आमचे संबंध जरा चांगले होते, कारण 2011 म्हणजे 13 पासून मला व्हायटल म्हणजे बाकीचे सिम्प्टम शरीर दाखवत होतं पँक्रियासचे, जे बाकीचे सिम्प्टम आहेत ते. त्याच्यामुळे 2013 ते 2025 मी त्याच हॉस्पिटलला कायम जे काय त्रास झाला ते जायचो. त्यामुळे ती फॅमिली पूर्णपणे डॉक्टरांची चांगली ओळखीची झाली माझ्या. तर त्यांच्या मिसेस जे होत्या डॉक्टरांच्या, त्या खाली आल्या केबिनला. म्हटले तुम्हाला झालं आहे काय? तर मी सांगितलं असं असं पोटात दुखलं होतं अचानक येत एकदम जास्त. म्हणजे डॉक्टर राहिले बाजूला. त्यांनी त्यांची जेवढी ट्रीटमेंट होती त्यांनी ती केली. त्यांच्या मिसेस ज्यावेळेला खाली आल्या त्यावेळेला त्यांनी विचारलं तुम्हाला कधी पोटात दुखलं होतं का कधीही इव्हन पाठीमागं? तर पँक्रियाटायटिस हा शब्द माझ्या लक्षात नव्हता.
मी त्याला पॅन्टागो असं काहीतरी म्हणायचो, की पॅन्टागो एक टेबलेट येते ना पॅन्टागो आपली ॲसिडची, मी त्याला म्हणायचो पॅन्टागो असं काहीतरी माझं दुखलं होतं इथं. ते म्हणले मराठीत सांगते 14 मिनिटं. हां, म्हणलं 14 मिनिटं झालं होतं. कधी? 2011 साली. त्याने त्या डॉक्टरांना परत बोलवून घेतलं केबिनमध्ये. सांगितलं, की यांना पॅन्क्रियाटायटिस झालाय. ह्यांची आता पूर्णपणे काय असेल ते चेकअप करा. आणि अक्षरशः डॉक्टरांचं असं झालं होतं, की ह्याला उत्तर काय देऊ? कारण ते सुद्धा डॉक्टर 10 वर्ष माझ्याबरोबर आजार शोधतात, की नक्की ह्याला झालंय काय? आता तेच डॉक्टर आश्चर्य बसले, की ह्याला उत्तर काय द्यायचं? की कारण पॅन्क्रियाटायटिस आता त्यांना माहिती आहे, आपल्याला त्यावेळेला काहीच माहिती नाही पॅन्क्रियाटायटिस म्हणजे काय? मग तिथून पुढं सीटी स्कॅन झाले, एम-आर-आय झाले, अमायलोज ॲपेस झाले. मग कळलं, की हा पॅन्क्रियाटायटिसचा आजार हा आहे आणि हा आजार मी गेली 10-15 वर्ष झालं शोधतोय फक्त, की आजार काय आहे म्हणून. इव्हन ज्यावेळेला माहिती पडलं, सीटी स्कॅन आम्ही एम-आर-आय वगैरे सीटी स्कॅन वगैरे केलं आणि हॉस्पिटल डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टर स्पष्ट म्हणले, की तुला 10 वर्ष चुकीची ट्रीटमेंट दिली आणि आजार तुझा हा आहे, तो पण 2011 पासून आहे. क्रॉनिक झाला होता. त्याच्यामुळे हे सिम्प्टम वेगवेगळे असल्यामुळं कळलं नाही. आपली बॉडी तुम्हाला संकेत देते, की हे सिम्प्टम ह्या आजाराचे आहेत. पण ज्यावेळेला पोटात दुखलं त्यावेळेस कळलं, की हा पोटाचा आजार आहे. इव्हन त्याचा जर खर्च बघायला तर मी लिहून तर ठेवलं नाही. पण हा आजार जो माझा आहे, तो शोधायला मी कमीत कमी लय नाही, पण आपलं नाही का साधारण आता सुरुवातीला मला म्हटलं तर 2011 तर माझा कव्हर झाला. पॅन्क्रियाटायटिस ओके झाला, नॉर्मल झाला, ॲक्यूट होता तो नॉर्मल झाला. ज्यावेळेला 13 मी स्टार्ट केला, त्यावेळेला गुजरातला होतो कामाला अहमदाबादमध्ये. त्यावेळेला अचानक धडधड वाढणे, पॅल्पिटेशन, श्वास कमी जास्त होणे, घाबरल्यासारखं होणे, घाम येणे, हे सगळं चालू झालेलं तिकडं असताना. तिकडं ह्याचं म्हणजे 2 महिने गेले. तिकडे सुद्धा मी गुजरातला दवाखाने, हॉस्पिटल वगैरे केले, बरेच केले. पण रिझन सगळ्यांनी एकच सांगितलं, की बहुतेक तुम्हाला कारण त्यांनी त्यांचे जे काही टेस्ट असतात, आता तुमचं धडधड वाढते तर हृदय चेक करणार, श्वास तुमचा कमी जास्त होतोय तर ते तुमचं लंग्स चेक करणार. तुम्ही घाबरताय म्हटल्यानंतर बाकीचं जास्त काय नाही, ते सांगायचा फोकस असतो, की तुम्ही बहुतेक मेंटली टॉर्चर झालात. असं त्यांचं म्हणणं आहे, की तुम्हाला मानसिक त्रास आहे म्हणून. मग 2 महिन्यानंतर मी परत गावी आलो. गावीसुद्धा हाच त्रास मला कंटिन्यू झाला. जास्त नाही, पण 3-3 महिन्यांना असं एकदम व्हायला लागलं. मग हॉस्पिटलला गेलो आम्ही. परत एकदा हृदयाच्या सगळ्या टेस्ट केल्या. कारण तुमचं ज्यावेळेला हार्टचा रेट वाढतो, त्यावेळेला डॉक्टरचं सरळ असते, हृदयाच्या टेस्ट करून घ्या. श्वास कमी जास्त होतोय तर हृदयाचा टेस्ट करून घ्या. मग त्यांचे इको असेल, 2D इको असेल, ते अजून ECG असेल, एक्स-रे असतील, लंग्सच्या काही टेस्ट असतील, हृदयाच्या काय जे काही एक मेडिकल फील्डमध्ये जे येते त्या सगळ्या टेस्ट आम्ही सगळ्या करून घेतल्या. पण इव्हन सगळे रिपोर्ट नॉर्मल यायचे. 13 ते 16 मी तेच केलं. सगळे रिपोर्ट नॉर्मल. ज्यावेळेला तुमचे रिपोर्ट ऑलरेडी संपूर्ण क्लिअर असतात, त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला एकच गोळी देतात, सायकॉलॉजिकल. बाकी ते विचार करत नाहीत, ह्याला नक्की सायकॉलॉजिकल आहे का काही वेगळं आहे. इव्हन ते 2 वर्ष माझी त्यातच गेली. फक्त धडधड वाढली, की जायचं हॉस्पिटलला, ECG काढायचा, ECG नॉर्मल. श्वास धाप लागली, जायचं हॉस्पिटलला, सगळं जे काय असेल ते करायचं ते नॉर्मल. त्याच्या व्यतिरिक्त जाऊन टेस्ट करायच्या. सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या परत आणखीन. त्या टेस्टला किती पैसा जातोय त्याची एकदा दवाखान्यात गेले की पैसा करून मिळत नाही हो मॅडम. किती जातोय तुम्हाला किती नाही. ते सगळं करून घ्यायचं. हे सांगायची गोष्ट का? कारण जे माझ्याबरोबर घडले. ॲक्यूट नंतर क्रॉनिकमध्ये जाताना जे माझ्याबरोबर घडले ते आपण फक्त सांगतोय. इव्हन परत डॉक्टर चेंज झाले. बरेच डॉक्टर आता हाही झाले, की ते नाही ह्यांच्यापेक्षा ते जरा स्टँडर्ड आहेत. त्यांचा जरा अनुभव चांगला आहे. असे करता आमच्या कराड सिटीमधले 4 हॉस्पिटल मी फिरून आलो. कृष्णाच्या हॉस्पिटल सगळे मोठे-मोठे आहेत दवाखाने. फिरून आलो. पण शेवट सगळ्यांचा विचार तोच, की सगळे रिपोर्ट काढले. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. इको, 2D इको जे काय येतंय इथून खाली मेंदवाचे जे सीटी स्कॅन वगैरे सुद्धा ते सुद्धा केलेले. ते सुद्धा नॉर्मल आले. सगळे छातीपासून वरपर्यंत. कारण पोटाचा कधी प्रॉब्लेम आलाच. पोटाचा इव्हन दाखवतच नव्हतं काय. इथून वरती जेवढं होतं तेवढं सगळं केलं 16 पर्यंत नॉर्मल. रिपोर्ट सगळे नॉर्मल. मग डॉक्टरांनी शेवटी एक फेज 7व्या डॉक्टरांनी सांगितले, की नाही तुला 100% मानसिक त्रास आहे. आणि मी स्वतःला मान्य करत नव्हतो, की मला मानसिक त्रास नाहीच. कारण मानसिक त्रास असण्याला थोडं तरी कळतंय, की बहुतेक आपल्याला इंडिव्हिज्युअल काहीतरी होतंय. पण हे होत होतं उलटं. मग शेवटी स्वतःलाच मान्य केले, की ठीक आहे मानसिक त्रास तर मानसिक त्रास. असू द्या चालू आहे. मग त्याच्या गोळ्या जे मेंटली, फिजिकली लोक देतात शांत झोप लागण्यासाठी, तिथून पासून 2016 पासून माझी धडधड गोळी चालू झाली, बीपीची गोळी चालू झाली. मानसिक त्रासाच्या 2 गोळ्या चालू झाल्या. सकाळची एक, दुपारची एक आणि संध्याकाळी झोपेची एक. असा प्रवास परत चालू झाला. पुढं 17 झाले, 18 झाले.
18 साली असं झालं, रात्रीच्या 1 वाजता अचानक धडधड वाढली. अचानक श्वास यायला, घाम वगैरे सगळं चालू झाला. इव्हन त्यावेळेला भाऊबंद होते, भाऊ घरी होते. ते सगळ्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेले. रिपोर्ट सगळे काढले. दुसऱ्या दिवशी सकाळी परत रिपोर्ट परत काढले. सगळे रिपोर्ट नॉर्मल. आता हळू परत आणखीन परत तेच झालं. डॉक्टर बदलणे. चला सायकॉलॉजिकल चांगले डॉक्टर शोधा. मग सायकॉलॉजिकलमध्ये जे कोण मोठे हेड आहेत त्यांना शोधलं. त्यांच्याशी झालं डिस्कशन. मग त्यांच्याने एकाने सल्ला दिला, की तुम्ही रनिंग वगैरे करा, जरा व्यायाम करा, योगा करा. ठीक आहे. मग ते हे करून बघितलं. मग त्याच्यानंतर 5 वर्ष सलग रनिंग, योगा, व्यायाम वगैरे ते सगळं चालू आहे. रोज सकाळी 5ला उठून 10 किलोमीटर रनिंगला जायचं, 10 किलोमीटर परत यायचं. ते पण तरुण मुलांच्या सोबत, जे आर्मीला वगैरे जातात त्यांच्याबरोबर जायचं वगैरे ते सगळं चालू झालं. व्यायाम, प्राणायाम सगळं चालू झालं. असं करता झालं 2023 पर्यंत आलो. 23 येता आता शरीर असं संकेत दाखवायला लागलं, की नोझिया आपण म्हणतो ना, उभं राहिलं तरी आपल्याला पडल्यासारखं होणं. कितीही खाल्लं तरी असं वाटतं, की पोटात काहीच नाहीये. काहीतरी खाल्लं पाहिजे. किंवा जेवायचे टायमिंग 1 वाजता आहे, तर 12:30 वाजता हातपाय कापणं, थरथर होणं, हे प्रकार व्हायला लागलेत. मग त्याच्यासाठी आणखीन दवाखाना चालू केला, की सर हा का होतंय? तर डॉक्टरांचं म्हणणं झालं, की नाही तुम्हाला बहुतेक ह्या गोळ्यांची सवय झाल्या. कारण गोळ्या तुमच्या मानसिक त्रासावरच्या आहेत, गोळ्यांची सवय झाल्या. मग त्याच्यानंतर झाली शुगर चेक करूया. कारण शुगर कधी-कधी लो होती असं डॉक्टरांचं म्हणणं झालं, की एक डॉक्टर सांगितलं, "नाही, नाही तुझी शुगर लो होत असेल." मग शुगर लो चेक केली, शुगर नॉर्मल येत्या. जेवायच्या अगोदर शुगर चेक केली, शुगर बरोबर 100 येत्या. तो पण प्रॉब्लेम नाही. म्हणजे शुगरचा सुद्धा प्रॉब्लेम नाही. पण होतंय. तुम्हाला 12:30 वाजले, की अंग कापायला चालू झालं. दुपारी 4 वाजले, की थरथर चालू झाली. संध्याकाळी 7 वाजले, की थरथर परत चालू झाली. म्हणजे नुसतं जेवायचं, जेवलं थोडं, की थरथर एवढं जरी खाल्लं तरी थरथर बंद होती आपोआप. ॲक्चुअली ते नोझिया वगैरे तो काय म्हणतात तो प्रकार होता, की शरीराच्या नळनलिकेला जर सूज आली तर असं होतं. हे समजलंय आत्ता. जसं पाडवामध्ये आलोय त्यांचे व्हिडिओ बघते तेव्हा कळलं, की हे सगळं असा प्रकार असतो. किंवा पँक्रियाटायटिस कळला त्यावेळेला सगळं कळलं, की हे असं होतं आणि ह्याच्यामध्ये हे असं होतं. नाहीतर काहीही माहिती नव्हतं. हे झालं 3 वर्ष, 2 वर्ष. तिथून मला माझी परिस्थिती अशी होती, की घरी काम करणारा मी एकटाच. घरचा सगळ्यात मोठा मीच आहे. त्यामुळे ते दवाखानासुद्धा करायचा आहे. घरसुद्धा चालवायचं आहे. घरी माझी मिसेस, आई-वडील, एक भाऊ, त्याचं पण आता लग्न झालंय. एवढी फॅमिली. बाकीची पूर्णपणे फॅमिली आम्ही एका घरातच आहे. 24 माणसाचं कुटुंब एकाच घरात आहे. इव्हन आता प्रत्येकजण आहेत घरातल्या घरात फक्त वेगवेगळे. तुम्हाला आपल्यातली माहितीच आहे. घरातल्या घरात फक्त वेगवेगळे असतात. चुली प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. हां. त्या सगळ्यात मोठा मीच आहे. म्हणजे त्या 24 माणसांना कोणाला काय झालं तरी ते सगळं मलाच बघायला लागायचं. कारण बाकीचे जे भाऊबंद आहेत ते कोण गुजरातला आहे, कोण पुण्याला आहे, कोण गोव्याला आहे, कोण दिल्लीला आहे. असे सगळे विभक्त आहेत. त्याच्यामुळं हो आहे. एक जण दिल्लीला सुद्धा आहे. त्याच्यामुळे सगळे कायम घरात फक्त एकटा मीच आहे. यंग म्हणल्यानंतर घरात एकटाच. बाकी चुलतं वगैरे जे आहेत ते 2 चुलत्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यांना जरी इव्हन रात्री काय झालं तरी मलाच घेऊन जावं लागतं आणि मला जरी झालं तरी मलाच जावं लागतं. तर या 23 मध्ये असा प्रकार व्हायला लागला, की अचानक कधीही भूक लागायची. मग कामावर जाताना 3 डबं घेऊन जायचं. कारण भूक तर लागायची. हे का होतंय हे बघण्यासाठी दवाखाना तर चालू आहेच. पण कळेनाच झालंय डॉक्टरांनाच रिपोर्टमध्ये काय कळेना, की नक्की प्रॉब्लेम शुगर केली नॉर्मल येते. जे रिपोर्ट आहेत इव्हन आता मी काही कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही. मी ते सुद्धा रिपोर्ट काढलेत. ते सुद्धा रिपोर्ट माझे नॉर्मल आलेत. कारण शेवटी लग्न झालेला माणूस आहे. ते सुद्धा रिपोर्ट काढले. ते सुद्धा रिपोर्ट माझे नॉर्मल आलेले आहेत. राहिला फक्त कॅन्सरचा काढायचा. पण ते काढायसाठी हिंमत होत नव्हती, की कॅन्सरचा रिपोर्ट काढू का नको? कारण शेवटी इतके दिवस मानसिक त्रासाच्या गोळ्या खाल्ल्यानंतर माणसाचं आपलं कधी-कधी स्वतःला मानसिक त्रास आहे हे मान्य करायला लागतं परत. होतं ना, की एवढे आता संपूर्ण फॅमिली माझी 24 माणसाची फॅमिली, माझी पाहुणे-पै मित्रमंडळी एवढे सांगतात, "तुला काहीच प्रॉब्लेम नाही, उगाच तू टेन्शन घेत बसतोयस." डॉक्टर सांगतोय, आता माझ्यावर असणारी सगळी मित्र माझ्यावर कधी-कधी हॉस्पिटलला आलेले आहेत. का तर घरी लेडीज माझ्या मिसेसला तर मी घेऊन जाऊ शकत नव्हतो हॉस्पिटलला. कारण उलट आणखी आपण पुढे गेलो तर ह्यांना आणखी पाठीमागे ते टेन्शन राहणार, की ह्याला असं होतंय. मित्र यायचे तर मित्रसुद्धा असे म्हणायचे, "एवढं तू काम करतोय, एवढा दणकट असून तुला कशाला मानसिक त्रास?" आणि डॉक्टर काय सांगतो मानसिक त्रास आहे. "तू टेन्शन घेऊ नकोस, गोळ्या-बिळ्या बंद कर." पण कुठेतरी कसं असतंय, माणसांच्या विषयी डॉक्टरांचं ऐकलेलं परवडतं म्हणून आपण डॉक्टरांच्याकडे जातो. बाकी काही करत नाही. आपण म्हणतो भले घरचे जरी म्हटले, "खा रे 4 चपात्या काय होतंय?" पण इथं कसं वैद्य म्हणतात एकच खायची. आपल्याला तेच आवडतं ना. मग डॉक्टर म्हणतात गोळ्या खायच्या तर खायच्या. 2023 नंतर हे असंच व्हायला लागलं. फक्त अंग कापायचं. मला कधी-कधी इतकं जास्त व्हायला लागलं, कधी वाका यायचं नाही. असं टाईटनेस यायचा.
तुम्ही शिकाय मॅडमच्या एकदा व्हिडिओमध्ये मी बघितले, टाईटनेस म्हणजे काय मी मला तेव्हा कळालं, हे टाईटनेस ह्याला म्हणतात, की संपूर्ण बॉडी पूर्णपणे ताठती. मला वाका सुद्धा येत नव्हतं. आणि खाल्लं तर पाहिजे. खाल्ल्याशिवाय शरीर क्लिअर व्हायचं नाही. म्हणजे शरीर असं मोकळं व्हायचं नाही. मग येता आला 2025. एका आमच्या चुलत्यांची त्याच वेळेला डेथ झाली. त्याच्या 3 महिन्यानंतर आज एकाएकी बॅक, पाठीमागे बॅकला माझं काम आहे प्लंबिंगचं. हार्डेस्ट काम. प्लंबिंग जे बिल्डिंगचं आपण काम करतो सगळं हार्डेस्ट काम. विटणाचं वगैरे असं आम्ही काम आता डेली आपलं काम एवढं हार्डच. अचानक पाठीमागे असं बॅक व्हायला लागलं 2 दिवस. त्याच हॉस्पिटलला गेलो, ज्या हॉस्पिटलला आम्ही जातो त्याच. म्हटलं बॅकला असं माझ्या जरा पेन होतंय. त्यांनी चेकिंग वगैरे काही केलं नाही. म्हटलं पेन किलर घेऊन जा. 3 दिवस पेन सलंग झाला. 4थ्या दिवशी आपली जी जीभ आहे व्हाईट पडायला लागली. फुल व्हाईट, फक्त पांढरी. परत हॉस्पिटलला गेलो. त्यांनी बघितलं, ते म्हटलेत, "नाही, पचनक्रिया व्यवस्थित नाही, अजीर्ण झालंय." आपल्या मराठीत काय म्हणतात माहिती नाही, पण पचनक्रिया नीट नाही, ते अजीर्ण जरा झालंय. ठीक आहे. त्याची अपचन, कारण व्हाईट तोंडावर आलं तर अपचन. मग त्याच्या गोळ्या वेगळ्या चालू. बॅक पेन होते तर त्याच्या गोळ्या वेगळ्या. आता ते अजीर्ण झाले त्याच्या गोळ्या वेगळ्या. परत 2 दिवसांनी परत गेलो. ते कमी नाही, ॲसिडिटी भयंकर ॲसिडिटी. नुसतं जलन, नुसतं जळतंय आतून. मग त्यांनी परत त्याच्या गोळ्या वेगळ्या. माझ्या आत्ता 3 गोळ्या वेगळ्या झाल्या. त्याच्यानंतर मिसेसचा जो प्रॉब्लेम होता, त्यासाठी आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो कराडला. मिसेसला घेऊन कराडला गेलो होतो. मिसेसचा मूतखड्याचा स्टोन वगैरे त्यासाठी तिचं हॉस्पिटल वेगळं चालू होतं. आणि एकदम मला लढायचं तर एकदम संपूर्णच. कारण मिसेससुद्धा मध्ये-मध्ये भयंकर आजारी पडली. तिलासुद्धा त्यात. आणि इथून जाऊन परत ते आहे आणि काम तर करायचंच आहे. काम बंद ठेवून चालत नाही. मिसेसला घेऊन हॉस्पिटल निघालोय कराडला. तर काय होते, जाताना 2-3 दिवस अगोदर इथं पेन, म्हणजे पाठीमागचं चालू आहे. इथं पेन व्हायला लागला. नॉर्मल जाणवते. आणि चालताना थोडं मी अडखळायला लागलो. चालताना जरा, म्हणजे पावलं जे मोकळ्या माणसाची पडतात तशी पडत नव्हती. माझी पावलं अवघडल्यागत पडत होते. धीमे असं हळू. ते पण मला कळत नव्हतं. मी म्हणत असेल थोडं टेन्शन की वजह से होगा. क्योंकि एवढं सगळं करायचं म्हटल्यावर माणसाला ते डिप्रेशन सुद्धा वेगळं असतं. तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. हॉस्पिटलला सुद्धा त्या डॉक्टरांना मी विचारतोय, की माझं इथं पेन होतंय, बॅकला पेन होतंय. डॉक्टरांनी मला चेक सुद्धा केलं. गॅस आहे, ॲसिडिटी आहे. टू व्हीलरवरून घरी आलो. घरी येता आमच्या पाटणमध्ये आल्यानंतर मिसेस म्हणली, की "चला ना थोडं खाऊया काहीतरी बाहेर." लय दिवसात बाहेर आलो. तुम्हाला पण जरा फ्री वाटेल. आणि मी पण संध्याकाळी जरा फ्री राहीन, म्हणजे जेवण बनवायचा कंटाळा येईल. म्हणजे जेवण कमीत कमी काय बनवायला नको. पनीर मागवलं. ती म्हटली, "पनीर चिल्ली खाणार." तर तिनं खाली 4 आणि राहिलेली दिली मला. आता ऑलरेडी पेन आहे. भूक तर आता तुम्हाला मगाशी बोललो ना, असं मला होत होतं, की मला खावं लागायचं. मग ते पनीर खाल्लं. थोडंसं पेन वाढलं, जास्त झालं. तिथून गेलो घरी. संध्याकाळी 6 वाजल्या घरी जायला. 7 जशा वाजायला लागल्या, तसं पेन वाढायला लागला. आणि मग अचानक एवढा वाढला, की एकतर मला वाटलं हे पेन बहुतेक पोटाचा नाहीये, दुसरंच आहे. ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो त्यातला. आता घरात तर कोणच नाही. इव्हन मी एकटा. आता चुलत्या आहेत त्यांना बोलू शकत नाही, किंवा म्हातारे लोक आहेत त्यांना बोलू शकत नाही. मिसेसला हाक मारली, "चल," म्हटलं, "हॉस्पिटलला जायचं." ती म्हटली, "का?" "नाही," म्हटलं, "जायचं आहे." आता बायकांची सवय म्हणजे घराला टाळा लावायचा आहे, झाडून काढायचं आहे, पाण्याची जी भांडी जरा झाकून ठेवायची आहेत. गाडी बाहेर काढल्या रस्त्यावर पण आली नाही. जोरात ओरडलो मी. कारण रडतोय आणि मी त्यात ओरडतोय. गली जमा झाली, काय झालंय? ते बायकोने टाळा घातला, लावा तिथंच फेकला आणि गाडी बसली पाठीमागे. कारण ॲक्चुअली तिला माहिती आहे एवढा माणूस हा ओरडणारा नाही. बसली गाडीवर. तिथून गाडी चालू केली. 10 किलोमीटर आमच्या इथून हॉस्पिटल रनिंग आहे. आपल्याकडचे रस्ते तुम्हाला माहिती आहेत. आणि चढ-उतार, डोंगर-दरी, मधनं जाणं. मग तसं सुरुवात केली. डॉक्टरला एका फोन केला. तिथूनच फोन केला त्याच डॉक्टरांना, की असं-असं पेन होते. ते म्हटले, "या." गेलो हॉस्पिटलला. आता रडतोय तर मी, डोळ्यातनं अश्रू चालू आहेत. पाठीमागे ही घाबरल्या. आता आरशात तर मी बघू शकतो पाठीमागे ही घाबरल्या, की ह्याला नक्की होतंय काय? हा नक्की गाडी व्यवस्थित नेतोय का तरी? आणि दुसरं असं, की जवळ संगतीनं कोण नाही. कोणच नाही आहे संगतीनं, की असं येईल एकुलत्या त्याला, की मला घेऊन जाईल. हॉस्पिटलला पोहोचलो. रडत बसलो खाली. डॉक्टरांनी ई-सी-जी काढायला सांगितलं त्यांच्या अटेंडंटला. चूक काय झाली, ई-सी-जी काढणारे जे अटेंडंट आहेत त्यांनी, ते टेटोस्कोप, ते त्यांचं हृदयाची धडधड मोजायला जे हे लावतात ना हातात, तिनं लावताना तिनं मला एक शब्द उच्चारला, "काय हो, सकाळपासून गोळी खाल्ली नाही का? किती वाढले?" हा तिचा शब्द होता.
त्या नर्स असते तिथं, किती वाढलाय, तुम्ही गोळ्या खाल्ल्या नाही का बीपीच्या वगैरे, कारण तिला पण माहिती आहे ना बीपी यांना चालू आहे बीपीच्या गोळ्या म्हणून. ते माझी धडधड जास्त वाढली. मी ओळखून गेलो की हा त्रास आपल्याला पोटाचा नाही आहे असं मला वाटलं. बहुतेक हा फोन घेतला माझा मिसेसकडून, एका मित्राला फोन लावला. म्हटलं ह्याला सांग इथं ये, आणि एकच मित्र आहे तो ह्या वेळेला येऊ शकतो जस्ट जवळ. मग तो पाटणचाच होता, नगरसेवक. तो आला 3 मिनिटात हॉस्पिटलला. डॉक्टरने ECG वगैरे काढला. नंतरची स्टोरी तुम्हाला सांगितलीच मग काय झालं ते. ECG काढला तरी पण त्यांना नो प्रॉब्लेम. अरे काय आहे? काय झालंय तुला? डॉक्टर सुद्धा म्हणले, "काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे?" "नो प्रॉब्लेम." फक्त धडधड वाढली कारण ती मॅडम बोलली म्हणून धडधड वाढली माझी. "एवढं घाबरतोयस? थोडंसं दुखलं म्हणून?" आता माझा प्रश्न, हे थोडंसं दुखणं होतं? अर्धा जीव गेला वाटत. हे दुखणं थोडंसं आहे का? तिथं मी विचार करतो, एका डॉक्टरला काय म्हणायचं? हे थोडंसं दुखणं आहे का? मग त्यांना गॅसच्या, पेन किलरच्या गोळ्या वगैरे दिल्या. पेन किलरची जी गोळी त्यांनी दिली होती ना त्यावेळेला, त्या पेन किलरच्या गोळीनं दुखणं त्यावेळेला 70% थांबलं. ती गोळी मी अजून आत्ता आहे, मी हॉस्पिटल इथं जमा केल्या. अजून आणली होती येताना पाडावच्या संगतीनं. मग तेव्हा त्यांची मिसेस खाली आली. तेव्हा त्यांनी विचारलं, "शिंदे तुम्हाला होतंय काय?" अहो म्हटलं, "असं झालं अचानक पेन." तर तिने विचारलं, की "मागं कधी तुम्हाला दुखलं होतं का?" "हो" म्हटलं, "2011ला दुखलं होतं." "काय दुखलं होतं?" "पॅन्टो." मी तेच म्हणणार तुम्हाला मागाशी, पेंटोडी का काहीतरी नाव, पॅन्क्रियाटायटिस मला आलं नाही. कारण इतक्या वर्षात नाव आठवायचं म्हटल्यावर सुखाचं काम ना, म्हणजे लक्षात येत नाही. आम्हाला जायफळ नव्हती वाढली. ती 100च्या रेंजमध्येच होती. पेन इंटेन्सिटी भयंकर होती जास्त. म्हणजे तिची कॅपॅसिटी सांगू शकत नाही, एवढी भयंकर पेन इंटेन्सिटी. ज्यावेळेला MRCP वगैरे केलं, त्यावेळेला डॉक्टरांनी फाइंडिंग केलं, की हे पॅनक्रियाटायटिस आहे, स्टोन आहेत आणि कॅल्सिफिकेशन सुरुवात झाली. ते संपूर्ण हेडला फक्त, बाकी तुझं पॅनक्रियास चांगलं आहे. पण त्यावेळेला परत डॉक्टरांनी सांगितलं, की ह्याचं असं आहे, की ह्यातनं तुझी आता सुटका नाही. डॉक्टरांनी इंटरेस्टली तेव्हाच सांगितलं, की ह्यातून तुझी सुटका नाही. म्हटलं असं का? तर म्हटलं त्याच्यावर उपचार नाही. मग उपचार नाही म्हणजे म्हटलं पुढं काय करायचं? आता तू फक्त पूर्णपणे तिखट, तेलकट पूर्णपणे बंद कर. दुधाचे पदार्थ पूर्णपणे खायचे बंद कर. जे पचणार नाहीत ते बंद कर. ठीक आहे म्हटलं. फक्त त्यांनी 10 दिवसाच्या गोळ्या दिल्या मला सुरुवातीला. आम्हाला डायपेच्या ज्या काही गोळ्या असतात पचनक्रियेच्या त्या दिल्यानंतर जे बाकीचे त्रास होते, शरीर जड व्हायचे, निगेटिव्हिटी थिंकिंग, ती सगळं घाम याचा किंवा धडधड वाढणे, हे जे होतं किंवा आपण म्हणतो तो नोझिया वगैरे म्हणतात, ते सगळं एकदम बंद झालं त्या 10 दिवसाच्या फक्त गोळीने. म्हणजे एन्झाम जसे चालू झाले, तसं ते सगळं बंद झालं. मग डॉक्टरांनी ते 10 दिवसात त्या सगळ्या गोळ्याच बंद करून टाकल्या. ज्या गोळ्या दिवसाला मी झोपायच्या 2 गोळ्या खायचो किंवा ज्या गोळ्या दिल्या होत्या डॉक्टरांनी, कारण डॉक्टरांना पूर्णपणे कळलं, की हा तुझा आजार ह्याचा आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला म्हटलं ना 2011 मध्ये होतं, त्याचे रिपोर्ट मागितले. तर 2011चे रिपोर्ट शोधणं अति महत्त्वाचं होतं. मग 2011चे रिपोर्ट आम्ही शोधले. आमच्या मम्मीच्या जुन्या कपाटामध्ये छोट्याशा रॅकमध्ये ठेवली होती सोनोग्राफी. त्यावेळेला सिटी स्कॅन वगैरे काढलं नव्हतं, कारण डॉक्टरांनी सांगितलं नाही सिटी स्कॅन. सोनोग्राफी ठेवली, ती गावली सोनोग्राफी. नशिबानं गावली. डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी सगळे बघितले. जुने जेवढे माझे रिपोर्ट काढलेले आम्ही हृदयाचे वगैरे, ते सगळे परत चेकिंग केले आमच्या ते डॉक्टरांनी. सगळी चेकिंग करून एकच त्यांनी फाउंड आउट दिला, की तुझा हा आजार आहे ना, ह्याच्यामुळं आहे. तुला मानसिक त्रास नाही, हृदयाचा त्रास नाही, धडधडवाढीचा कोणताही तुला त्रास नाही. ॲक्च्युअली डॉक्टरांनी कबूल केले, की 10 वर्ष आपण चुकीच्या गोळ्या खाल्ल्या. तो 2011 पासून 2024 पर्यंत, म्हणजे समजा 14 वर्ष, 13 वर्ष आपण चुकीच्या गोळ्या खाल्ल्या. हे डॉक्टरांनी माझ्यासमोर कबूल केले. जाऊ द्या, डॉक्टर शेवटी ते चांगलेच होते. शेवटी त्यांनी अजून सुद्धा म्हणतो, की ते डॉक्टर चांगलेच होते. कारण आपला आजार जो पोटात होता, ते आपल्याला कधी पोटात दुखलं नाही. तर त्यांना गावलं कसं? आता Google आहे त्यामुळे संपूर्ण सर्च करा. 2011ला Google नव्हतं, त्यामुळे सर्चिंग करायचा विषय नाही. 2000 आता 25ला ज्यावेळेला झालं, तेव्हा पहिल्यांदा Google केलं. काय आहे, काय आहे, काय आहे? तर इथं सरांचा एक व्हिडिओ आला होता DD नॅशनल उत्तराखंडवर. DD उत्तराखंड म्हणून चॅनल आहे. त्यांच्यावर त्यांचं ते चाललं होतं काहीतरी. मी थोडंसं बघितलं आणि सोडून दिलं. म्हटलं हे काय प्रत्येकाचं असतं, हे चालत राहते. त्याच्यानंतर 6 महिन्यानं परत मला अटॅक एक बसला. त्यावेळेला माझं ॲमाझॉन लायपेसी 1000च्या आसपास वाढलं. ॲक्च्युअली त्यावेळेला मी गोळ्यासुद्धा बंद केलेल्या ॲमाझॉन लायपेसच्या. मोठ्या डॉक्टरांना दाखवून. ते म्हणले, "नाही काय उपयोग, बंद करून टाका." परत 6 महिन्यानं परत बसला. परत त्याच हॉस्पिटलला गेलो, माझ्या ओळखीच्या आहेत त्या. त्यांनी ट्रीटमेंट वगैरे केली. जाताना ते भयंकर ओरडले. म्हटले, "तुला अक्कल आहे का? तुला सांगितले गोळ्या बंद करायच्या नाहीत, काय बंद केल्यास?" म्हटलं, "ठीक आहे." मग त्या परत चालू केल्या. हा जूनला बसला. परत 3 महिन्यानंतर परत एकदा बसला. गोळ्या चालू असताना संपूर्णपणे जे जेवणाचं पथ्य आहे ते पाळून सुद्धा 3 महिन्यानं परत झाला. मग परत मी नाही, पण घरचे जरा विचार करायला लागले. काय 3 महिने झाले सारखं-सारखं आजारी पडतोय.
आणि शहरात कसं असतंय, तुम्ही कितीही वेळा आजारी पडला, शेजाऱ्याला कळलं तरी तो म्हणणं आपल्याला काय घेण्यात नाही. पण गावात असं नसतंय. खेडेगावात असं नाही. तुम्ही आजारी पडला तर दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावाला कळतंय. मी तिसऱ्या वेळा आजारी पडलो, परत पोटदुखी, परत तेच रिपीट चालू झालं. ते 3 महिने गेले की परत परत एकदा झाले. मला वाटतं डिसेंबरमध्ये झालं परत. मग परत थोडा विचार केला. पहिल्यांदा पडावचं सुद्धा बघितलं आणि त्यावेळेला पडावची अशी माहिती लागली. सोलापूरचे एक डॉक्टर आहेत, विशाल गोरे म्हणून. तुम्ही YouTube वगैरे सर्च करू शकता. त्यांच्याकडे कसं असते, त्यांना एखादा आजार जर घावला, जनतेला सांगतात रील करून, की असा-असा हे आजार आहे, ह्या आजाराबद्दल थोडं सावध राहा. तसं त्यांच्याजवळ एक केस आली नॅक्रोटायझिंग पँक्रियाटाइसची. त्यांनी एक रील बनवली त्याच्यावर आणि मी Facebookवर ती रील बघितली. त्यांनी सांगितलं, की असा-असा आजार आहे पँक्रियाटायटिस. मी सुद्धा पँक्रियाटाइस म्हटलं तर मी बघायला लागलो, काहीतरी असेल याच्यावर. तर त्यांनी सांगितलं, की ह्या आजारावर कुठला उपचार नाही. आणि त्याची कमेंट सेक्शनमध्ये मिरजचा एक माणूस आहे आमच्या शेजारी, सांगली मिरज. त्यानं कमेंट केली, की ह्या आजारावर उपचार नाही डॉक्टर असं म्हणू नका. उत्तराखंडला पडाव नावाज आहे, तिथं उपचार आहे. मी पहिलं पडाव बघितलं त्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी आणि त्यांनी सांगितलं, की पडावला काटा अंगावर राहिला. त्यांनी सांगितलं, की त्या कमेंटमध्ये दिले, की तिथं पडाव म्हणून उपचार आहे. तिथं माझ्या 16 वर्षाच्या मुलाला उपचार करून घेऊन आल्यानं मुलगा आता ठीक आहे. काटा आला जरा अंगावर. आणि मग तुम्ही पडावमध्ये आलात. नाही, मी परत त्यांना कमेंट केली, की हा माझा नंबर आहे. मला कृपया करून फोन करा, कारण मी ह्यातनंच जातोय आता. लय भयंकर आहे. तर त्यांनी 3 दिवसानंतर मला त्यांचा नंबर पाठवला, की मला कॉल करा. मग मी त्यांना कॉल केला. ते म्हणले सगळं सोडा. त्यांनी स्पष्ट म्हटलं, माझ्या पोराला मी 9 लाख रुपये घालवलेत. तुम्ही सगळं सोडा आणि पडावला जावा. हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. पण तरतूद जरा विचारली. तरतूद कशी? कारण खर्चाची पहिली मेन बाजू तपासली पाहिजे. कारण मी घर बांधून किंवा मिसेसचा खर्च करून ऑलरेडी 15-20 लाख आपण त्यात करप्ट आहे. दुसऱ्या गोष्टीत. ह्यात नाही पण दुसऱ्या गोष्टीत. त्यांनी सांगितलं इव्हन एवढी रक्कम. मग थोडे विचार केला. मग दुसरी गवळलं होमिओपॅथी. कारण शेवटी आपल्या अवकाशानुसार कधी-कधी बघावं लागतं. म्हटलं बघू, तिकडं करून बघू. मग होमिओपॅथी केली. कुठल्याही डॉक्टरला वाईट म्हणणं चुकीचं आहे. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. तिकडं केलं, तिकडं जाऊन MRI वगैरे केली. तेव्हा सांगितलं की डिव्हिजन आहे म्हणून. त्यांची ट्रीटमेंट घेतली तरी परत 3 महिन्यांना परत हाय असा बसला. आता माझा विषय वेगळा. आता घरची माणसं तुटायला लागली. म्हणजे त्यांना घरच्या माणसांना जरा भीती वाटायला लागली, की ही सारखा ही 5वी वेळ झाली ना. एका वर्षात 5वी वेळ म्हटल्यावर घरची माणसं, माझी बहीण, मोठ्या 2 बहिणी, लहान भाऊ, मिसेस तर जास्तच तुटली. कारण सगळ्यांना माहिती आहे ह्या 22 माणसांना काय झालं तरी हा हँडल करतो, पण ह्याला काय झालं तर कोणी हँडल करायचं. सगळे भाऊ वगैरे सगळे एकदम हे झाले, घाबरले. सगळे एक दिवशी सगळेच फोन करून विचारले, तो नक्की झालंय काय, प्रॉब्लेम काय? मग काय झालं, त्यांना सगळ्या या आजाराची माहिती पाठवली. पडावचा एक व्हिडिओ तुमचा त्यांना पाठवला. म्हटलं विचार करायचा असेल तर ह्याचा विचार करा, कारण माझ्याकडे आता पैसा 1 रुपया खर्च करायला नाही. माझ्या दोन्ही बहिणी, माझा एक भाचा जाऊ आहे, यंदाच लग्न झालंय भाचीचं. तिचं पण मिस्टर मुंबईला असतात, चांगले आहेत जॉबला वगैरे. त्यांनी सुद्धा ते बघितलं. माझ्या सगळ्या घरच्या फॅमिलीने ते सगळं पडावचं वगैरे बघितलं. इव्हन जो माणूस मिरजेचा होता, ज्यांना मी फोन करतो, त्यांना कॉल लावून सगळ्यांना दिलं. म्हटलं उपचार असेल तर ह्याच्याकडे. पण आता माझी कपॅसिटी म्हटलं नाही उपचार करायचे, कारण ऑलरेडी प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. मग ते सगळे म्हटले नाही, जायचं तर इथंच जायचं. मग काही हो आता, असो किंवा नसो. मग त्यांच्या जबरदस्ती खाली मी आलो. मी माझ्या मर्जीने नाही आलो. याच वेळेस माझी तारीख फिक्स झाली 3 मे आणि 25 तारखेला परत अटॅक आला. 25 एप्रिलला मला परत अटॅक आला. तर हॉस्पिटलला गेलो. आम्हाला डायपेस केलं 540, 640 असं आलं आम्हाला डायपेस. डॉक्टरला म्हटलं मला सलाईन नाही लावायची. मला जायचं आहे म्हटलं तिकडे. मी आता तिकडे निघू, आता सलाईन. तो म्हटलं नाही अरे वाढलं, म्हणजे वाढलं तर म्हटलं वाढू दे. जे काय होईल ते एकदा होऊ दे. आर नाही तर पार. कारण असं पण एवढी 10 वर्ष वैतागलोय. आता 1 वर्षात ह्या आणखी वैतागलोय. हे 5-5 घेऊन. आता म्हटलं राहिले ते किती 3-4 दिवस राहिलेत. काय व्हायचं ते होऊ दे ना. पुण्याला लग्न होतं 1 तारखेला. आता लग्न ठरवायला आम्हीच. सगळ्या तारख्या-बिरक्या सगळ्या काढायला आम्हीच. टायमिंगवर तर पोहोचलं पाहिजे. आता लग्न ठरवलंय मी म्हणल्यानंतर 1 तारखेला लग्न होतं, ते सगळं ठरवलं होतं. आणि त्यात आणखीन हॉस्पिटलचं हे, ते भावाच्या लग्नाचं हे. शेवटी लग्नात कसं तरी 1 मेला लग्नात पोहोचलो. नवरा-नवरी तिकडे त्या मी एका साईडला. कारण 25 तारखेपासून कंटिन्यूअस पेन आहे. 25, 26, 27, 28, 29, 30, 1 6 दिवस. आणि बिना जेवता काही जेवलं नाही. फक्त लिक्विड पेन किलर एवढंच. लग्न केलं.
लग्न 1 वाजता लागलं आणि आम्ही 3 वाजता येऊन स्टँडला बसलो. ट्रेन पकडली. ट्रेनमधून येताना सुद्धा इथं जोपर्यंत दिल्लीला उतरलो नाही ना, तोपर्यंत पेन चालू होतं कंटिन्युअसली पेन. दिल्लीला उतरले तसं पेन फक्त स्टॉप झाला आहे. त्यानंतर पडावला आहे आणि आज इथं आहे. काय आहे असं वाटतंय कारण घरी आपल्याला किंवा कुठंही पेन जर झालं कुठल्याही हॉस्पिटलला, तर तुमचं पूर्णपणे पहिल्यांदा जेवण बंद केलं जातं आणि इव्हन ही 1 वर्ष माझं पूर्णपणे तेच बंद आहे. तर पडावल्या आल्यापासून जसं आलोय तसं त्यांनी जेवण स्टार्टच केलं. तुमच्या पेनची तुमचं किती दुखणं इंटेन्सिटी बघून तुमचं ते जेवणच ते स्टार्ट केलं. नॉर्मल काय होणार पण ते तुम्हाला जेवण देतात. त्याच्याबरोबर तुमच्या त्या ज्या काही मेडिसिन आहेत त्या बंद करतात पूर्णपणे. इव्हन मी ती ही गोष्ट मला चांगली वाटते की माझ्या पहिल्या गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या आणि बाकी ह्या सुद्धा बंद झाल्या. कारण एक पॅकेट तुम्ही ₹800-900 ला घेता. त्यातली एक गोळी ₹80 तुम्हाला दिवसातून 3 गोळ्या खायच्या आहेत. इव्हन अजून एन्झाईमच्या वेगवेगळ्या. हे सगळं बंद हे महत्त्वाचं मला बरं वाटलं की आणि पुढे जाऊन फायदा आहेच. जेवढे आपण बघतोय पेशंटचे, जेवढे आता माझे ओळखीचे पेशंट इथून जे गेले, ॲक्च्युली महाराष्ट्रातले आमच्या जवळचे, त्यांनी तर सांगितलेलंच आहे की आमचा मुलगा ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ते धरून चाला. निगेटिव्ह इथं कुठली आणू नका. कमीत कमी पॉझिटिव्ह माइंड ठेवून चाला. तर पुढे बघू मग आता 3 दिवस तर झालेत आपले. पडावमध्ये 21 दिवस राहण्यासाठी मग काय काय पॅकिंग केली आहे तुम्ही? काही जास्त काही नाही. आपलं रोजच्या काय असेल ते वस्तूच काय टूथब्रश वगैरे, तेल वगैरे तेवढंच. बाकीचं काही आणलं नाही. कपडे फक्त आणलेत, टूथब्रश तेवढंच. बाकीचं काही आणलं नाही. हॉस्पिटलमध्ये जसं गाऊन देतात तसा इथे काही दिलं आहे का? नाही, 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 नाही. तुमचं जे ड्रेस आहे ते ॲक्च्युली घरी माणसं तेच म्हणायचे, "हॉस्पिटलला जातोयस व्यवस्थित राहा, गोळ्या खा, सलाईन व्यवस्थित लावून घे." ॲक्च्युली त्यांना माहिती नसते की हा हॉस्पिटलला ऑलरेडी नाही आहे. पण घरच्यांना काय वाटतं, तो हा हॉस्पिटलमध्ये गेला आहे. हॉस्पिटलमध्ये आपण कसं गेलं की सलाईन लावतात, हे करतात. तिथं असं नाही आहे ना. त्याच्यामुळे ते घरच्यांना माहिती नाही. आता आपल्याला इथं आल्यानंतर माहिती आहे. मला पण सुरुवातीला तेच वाटलं. इंजेक्शन लावणार, एका बेडवर झोपवणार नुसतं. दिवसाचं शक्यतो करून आता सध्या आरामच चालला आहे. कारण त्यांनी सांगितलं की तुम्हाला आत्ताच 25 तारखेला येऊन बसा. तुम्ही शक्यतो करून जेवढा होईल तेवढा बेड रेस्ट. आणि तेच तुम्हाला सध्या चांगलं आहे. मग आपण जास्त फिरण्यापेक्षा आपलं मला असं वैयक्तिक वाटतंय की आपण आत्ता आलोय. 3 दिवस झालेत. कारण पेन इंटेन्सिटी आपण सहन केल्या इतकी वर्ष. कारण पेन झालं तर मग कसं होतं हे आपल्यालाच माहिती आहे. त्यामुळे सध्या आपल्याला त्यांच्या गाडीनुसार चालणंच महत्त्वाचं आहे. संध्याकाळी 4च्या नंतरच थोडं वातावरण थोडंसं चांगलं झालं की पाय मोकळं करायला इकडे-तिकडे थोडं ते फिरावं. कारण ते पण सांगतात स्वतः की थोडंसं बाहेर इकडे-तिकडे जात जावा. कारण नुसतंच बसून म्हटलं तर अजून आपल्याला तिथं आणखीन बोर वाटणार की यार काय घरी बसलोय तेच आणि इथं सुद्धा तेच करतोय असं नको. थोडंसं चेंज आहे. थोडं असं 4च्या नंतर 1-1.5 तास आम्ही बसतो फिरून सगळेजण एकत्र बसतो. बोलतो, तुम्हाला काय आहे, तुम्हाला काय आहे, म्हणजे माहिती भेटते की नंतर कळतं की सगळ्या बऱ्याच लोकांना आहे. ह्यात आपण एकटे नाही आहोत. तुमचा आज 5वाच दिवस आहे इथे. तुम्ही अजूनपर्यंत ट्रीटमेंट पूर्ण केलेली नाहीये. तर हा व्हिडिओ बनवण्याचा तुमचा हेतू काय आहे नेमका? कारण मला असं वाटतंय की जे मी गेल्या 10-15 वर्षात सहन केलंय, तर शक्यतो करून कोण जे व्हिडिओ बघेल किंवा कुणाला असा त्रास झाला, शक्यतो करून तर त्याला वाटेल की शक्यतो करून हा त्रास आपण एकदा बघावा की खरंच पँक्रेटायटिसमुळे हा त्रास होतो का? कारण कधी-कधी लोकांना कळत नाही हा त्रास कशामुळे होतोय. जसं माझं झालंय. मी 10-12 वर्षात चुकीची ट्रीटमेंट, चुकीची औषधं, चुकीचं सगळं झालं आणि नंतर कळलं पँक्रेटायटिस आहे. सुरुवातीच्या तुम्हाला ॲक्यूट होती. खरंच ॲक्यूट कुणाला पँक्रेटायटिस असेल तर त्यांनी पुढे जाऊन काळजी घेतली पाहिजे. कारण माझं काय झालं डॉक्टरांनी काळजी घ्यायला पुढे सांगितली नाही. त्यामुळे आम्ही बेफिकीर झालो. डॉक्टरांनी जर त्यावेळेला सांगितलं असतं 2011 साली की तुम्हाला ॲक्यूट बसलाय, तुम्ही जरा काळजी घ्या. तर तुम्हाला खानपान तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे चटणी जास्त, मटण मच्छी सगळं जास्त चालतं. तर आम्ही त्याच वेळेला ते अव्हॉइड केलं असतं आणि त्याच वेळेला कळलं असतं की बाबा हा पोटाचा आजार आहे ह्याच्यावर असं-असं. पण माणसांना माहिती नाही आणि आपल्या आयुष्यात तर हा आजारच मुळात माहिती नाही आहे कुणाला. पहिल्यांदा जेव्हा सरांचा मी व्हिडिओ बघितला ना, ते त्यांनी ब्लू आणि व्हाईट कलरचा असा सदरा घातलाय. डी-डी उत्तराखंड. स्टार्टला मी बघितलेलं पडाव. ही जी गोष्ट जरा म्हणजे मला वाटत नाही ही रेकॉर्ड न व्हावी. पण जी रस्त्यावर लोकं बसतात ना आयुर्वेदिक 10 दिवसात हे चांगलं, ते चांगलं. तुम्ही पंडाला बघता रस्त्यावर असं. ते बंगाली वगैरे की मला वाटलं सेम आहे. ते बहुतेक ह्यांनी आता ते बघितलं डी-डी उत्तराखंडवर म्हटलं सेम बाबा तसे दिसतात. बहुतेक बंगालीच असणार कोणते. म्हणून मी ते पडाव बघायचं सोडून दिलं होतं. खरं तुम्हाला कारण सांगतो. पण ज्यावेळेला ते मिरजवाजे दादा म्हणले ना पडाव, त्यावेळेला मी परत बघायला लागलो. आणि इथं भयंकर वेगळं आहे. मला वाटलं ते पंढरमध्ये कसं असतं एकाच सगळ्यात मिसळ करून देतात. हे ह्याला, हे त्याला असं. माझा तो इंटेन्सिटी गेला होता पहिल्यांदा आयुर्वेदावर. पण हे मॉडर्न आयुर्वेद एवढं आहे हे नव्हतं माहिती. कारण आपल्यासारख्या खेडेगावातल्या मुलांना जास्तीत जास्त हॉस्पिटल्स माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नाही. महाराष्ट्राच्या पेशंटसाठी पडाव आणि उत्तराखंड हे जरा एलियन विषयच वाटत असतील, तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता?
तर जे मला सांगितलं गेलं, आमचे जे आम्हाला भेटले इथून गेलेले, त्यांनी सांगितलं तेच मी त्यांना सांगणार, की हा आजार सोपा नाही. तुम्ही जेवढं म्हणताय, अंगावरच काढणं, असू दे ना, दवाखाना तर चालू आहे, मेडिकल चालू आहे, दवाखाना चालू आहे, ॲलोपॅथी चालू आहे, त्याच्यावरच काढणं. हा त्याच्यावर उपचार नाही आहे. ते फक्त तेवढ्यापुरतं थांबवणं आहे. तुम्हाला प्रॉपर जर पाहिजे तर तुम्ही पडावचा विचार करा. मला त्यांनी हेच सांगितलं होतं, तेच मी पुढच्यांना जाऊन सांगेन. कारण ऑलरेडी माझी ट्रीटमेंट आता रनिंग आहे, 3 दिवस झाले, त्यामुळे अजून पुढचं मी काही जास्त सांगू शकत नाही.